काल पवारसाहेबांचा दिल्लीमध्ये वाढदिवस साजरा झाला. योगायोगाने सुनीत्रा पवारांचं राज्यसभेचं अधिवेशन चालू होतं. अजितदादा हे देखील काही कामानिमित्ताने दिल्लीला होते. त्याबरोबर त्यांचे सहकारी प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ, तटकरे ही देखील मंडळी दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांनी पवारसाहेबांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. आणि स्वाभाविक आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या. त्यामुळे वाढदिवसाला ते त्या ठिकाणी आले, साहेबांना शुभेच्छा दिल्या. ही एक चांगली बाब आहे, आनंदाची बाब आहे. पण कालच्या त्या शुभेच्छा देण्याचा संदर्भ काही माध्यमांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येतील अशा प्रकारचा लावलेला आहे. नेमकं भविष्यकाळामध्ये काय होईल सांगता येत नाही. आपण म्हणता ते बरोबर आहे. कार्यकर्त्यांना देखील वाटतं की दोन घरं विखुरलेली आहेत, दोन पक्ष वेगळे झालेले आहेत, एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या आहेत. लोकांनी जो काही निर्णय द्यायचा तो लोकसभेला दिला, विधानसभेला दिला. आता मात्र सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे. तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल. पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत. त्यामुळे पवारसाहेब नेमका कोणता निर्णय घेतील हे काही त्यांचं मत मी काही सांगू शकत नाही. त्यांनी तो जर का तसा निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील, काही अडचण राहणार नाही. पवारसाहेब जो काही निर्णय घेतील त्याला कोणताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता विरोध करेल किंवा आक्षेप घेईल असं मला वाटत नाही. आता भविष्य काळामध्ये पाहूया, 2025मध्ये नेमकं काय होतं आहे हे येणारा काळच सांगेल. पण एकच आहे की कालची भेट आणि कुठेतरी राजकीय एकत्रीकरण येण्याची प्रक्रिया असं त्याला काही मी म्हणत नाही.